मुंबईपासून जवळजवळ 100 किलोमीटर आतमध्ये समुद्रात असलेल्या बार्जवर काही लोक अडकली होती, ज्यांना तोक्ते या चक्रीवादळाचा मोठा फटका बसलेला आहे. आता देखील अशी माहिती येते की काहींचा मृत्यू देखील या दुर्घटनेमध्ये झालेला आहे. मात्र खूप जणांना वाचवण्यामध्ये नेव्हीला यश मिळालंय. मग नेमकं ह्या बॉम्बे हायच्या या संपूर्ण परिसरामध्ये काम कसं चालतं, हे बार्ज म्हणजे नेमकं काय, या माणसांची सुरक्षितता नेमकी कशी काळजी त्याची घेतली जाते, या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर निशांत खाडे आहेत, जे दास ऑफशोरचे संचालक आहेत. सर, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. सर, बार्ज म्हणजे नेमकं काय ते आधी आम्हाला सांगा. बारचे दोन प्रकार आहेत. एक अकोमोडेशन बार्ज असतं आणि एक मटेरियल डंप बार्ज असतं. हे फक्त डंप बार्ज जे असतं त्यावरती मटेरियल ठेवलं जातं आणि त्याचे ट्रान्सपोर्ट केले जाते. आणि अकोमोडेशन बार्ज अशासाठी असतं की ज्यावेळी प्लॅटफॉर्मवरती कामं होतात त्यावेळी लोकांना राहण्याची सोय असते. जस्ट लाईक हॉटेल तुम्ही म्हणू शकता, तसं असतं ते. सर, आता हे जे बार्ज आहेत किंवा हे जी माणसं आहेत ते त्या ठिकाणी नेमकं काय काम करत, सर, कशासाठी ते इतक्या खोल समुद्रामध्ये गेलेले असतात? आता कसं आहे की ज्यावेळी ऑइल रिग प्लॅटफॉर्म जे असतं हायड्रोकार्बन इंडस्ट्रीमध्ये, माझ्या पाठीमागे एक तुम्हाला पोस्टर दिसेल, अशा प्रकारचे ONGCचे प्लॅटफॉर्म्स आहेत जे खनिज तेल काढतं. त्याचं मॉडिफिकेशन फॅब्रिकेशनसाठी ते करावं लागतं. त्यासाठी ही सगळी माणसं, स्किल माणसं तिथे जाऊन त्यांना तिथे काम करावं लागतं. या सगळ्या माणसांना एकत्रित तिकडे खोल समुद्रामध्ये ठेवण्यासाठी काही व्यवस्था त्या ठिकाणी असते का, किंवा त्यांच्या सुरक्षिततेसाठी काही व्यवस्था केलेली असते का? हो, कसं असतं की ज्यावेळी माणसं आम्ही तिथे डिप्लॉय करतो त्यांना बॉसेट म्हणून आहे ना, एक DG शिपिंगचा आहे ना एक कोर्स आहे जो सगळ्या नेव्हल लोकांना करावा लागतो. त्यांना ती प्रशिक्षण आम्ही देतो इथे आणि त्या प्रशिक्षणाने तिकडे जावं लागतं. तर सेफ्टी मेजर्स सगळे काही ते आम्ही त्याची काळजी घेत असतो. सर, आपले देखील त्या ठिकाणी काही प्रोजेक्ट सुरू होते, तर तुम्ही ज्यावेळी अशा बार्जवर माणसांना पाठवता त्यावेळी त्यांना काय इन्स्ट्रक्शन देता आणि त्यांच्या सुरक्षिततेची कशी काळजी घेता? कसं आहे, ज्यावेळी तिकडे जातात तर जाण्याच्या अगोदर आमच्या इथून त्यांना एक सेफ्टी इंडक्शन होते. दुसरी गोष्ट, ती माणसं कुठलीही शक्यतो नवीन माणसं आम्ही पाठवत नाहीत. जे वेल एक्सपिरियन्स्ड असतात ऑफशोर वेदरसाठी त्यांनाच आम्ही पाठवतो. त्यांच्या सगळ्या टेस्ट वगैरे सगळ्या तिथे प्रशिक्षण आम्ही दिलं जातं. तिथे गेल्यानंतरही त्यांना अकोमोडेशन बार्जवरती पण त्यांना तिथे सेफ्टी इंडक्शन तिकडल्या वेदरप्रमाणे त्यांना तिथं देण्यात येतं. सर, आता हे जे बार्ज अडकले होते त्याच्यामध्ये अनेक लोक होती, म्हणजे 200-300 लोक जी ती अडकली होती, तर या बार्जबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हे अडकली नेमके कसे? कसं झालं की ज्यावेळी अडकली ते दुर्दैवाने अडकली आहे. कसं, ज्यावेळी ही पूर्वसूचना आम्हा सगळ्यांना मिळाली, आमच्यासारखेच दुसरे कंपन्या होत्या, तर आम्ही सगळे वाइंडअप केलेले. वाइंडअप करत असताना जे ऑफशोरमध्ये जे बार्जेस सापडले ते दुर्दैवाने सापडलेले, पण ते सगळे वाइंडअपच्याच प्रोसेसमध्ये होते ते. पण सर, आधीच कारण की तुम्ही इतक्या खोल समुद्रात काम करता, तर तुम्हाला आधी आमच्यापेक्षा देखील आधी तुम्हाला सूचना आलेली असेल किंवा एक अलर्ट आला असेल की कदाचित असं चक्रीवादळ येऊ शकतं. मग अशा वेळी तुम्ही सगळ्यांनी वाइंडअप केलं आणि या कंपन्या यांचे बार्ज अडकले, असं कसं होऊ शकेल? काही निष्काळजीपणा तुम्हाला वाटतोय का? कारण कसं आहे की सगळी बार्ज एकाच जागेवरती नाही आहेत. माझी बार्ज जरा समुद्रापासून जरा म्हणजे आपल्या मुंबई हार्बरपासून जरा जवळ होते, म्हणून ते लवकर येऊ शकले. तरी पण ते तुम्ही पकडून चला की एक 30 एक किलोमीटरचा फरक असेल. दुसरी गोष्ट अशी असते की वाइंडअप लगच्या लगेच होत नाही. हे पण समजून घेण्यासारखं आहे की एवढं सगळं प्रोजेक्ट मटेरियल वगैरे असतं, हे सगळ्या गोष्टी घेऊन याव्या लागतात. ठीक आहे. आणि तसाही आमचा हा सीझन संपलेला आहेच. आणि कसं असतं की ONGCच्या नॉर्म्सप्रमाणे आम्हाला शेवटची तारीख 15 मेची दिलेली आहे. त्यानंतर आम्ही कुठलीही कामं करत नाही, आम्ही वाइंडअपमध्ये करतो. तर ते हे सगळेजण वाइंडअप प्रोसेसमध्येच होते सगळे. सर, आता या लोकांचे जे बार्ज आहेत ते तिकडे अडकले होते, ते नेमके किती किलोमीटर आतमध्ये होते समुद्रापासून, ज्या ठिकाणी ही सगळी दुर्घटना झाली? आता कसं आहे, हे एक्झॅक्टली सांगता येणार नाही, कारण ऑफशोरचे जे पूर्ण फील्ड आहेत हे वेगवेगळे फील्ड आहेत. ठीक आहे. तर ते कुठे, आता नीलम हिराला होते
आणि बाकीच्या पण फील्डमध्ये काही काही बार्जेस होते. तर असं एक्झॅक्टली तुम्हाला सांगू नाही शकणार की किती नॉटिकल माईल ते लांब होते असं सांगता येणार नाही. पण तरी पण मी तुम्हाला सांगतो की जर तिथून बार्ज निघाली तर बोटीच्या स्पीडने त्यांना जवळजवळ 14 ते 18 तास हा प्रवास आहे. हे जे बार्ज आहेत त्यांना टो करून आणावं लागतं की ते स्वतः चालतात, आणि अशा वेळी ज्यावेळी अशा दुर्घटना घडतात त्यावेळी त्यांना आणू शकतो का आपण खेचून? कसं आहे, हे बार्ज असतात हे सेल्फ प्रोपेल्ड नसतात. ठीक आहे, तर याला टो करूनच आणावं लागतं. त्याला टगबोट असतात, तर त्यांना ते इथे टो करूनच आणावं लागतं. सर, एक प्रश्न येतो याच्यामध्ये असा की आता ही सगळी जी माणसं अडकली होती, तर या सगळ्यांना सोडवण्यासाठी म्हणजे असं एखादं चक्रीवादळ आलं किंवा अशी सिच्युएशन तयार झाली की काहीतरी मोठी दुर्घटना घडेल, तर त्यावेळी कोणाची मदत तुम्ही घेऊ शकता? कारण की पहिला कॉल तुम्ही कोणाला करता? कसं आहे की याचं पूर्णपणे नियंत्रण ONGC आणि बाकीचे LNT, एफकॉन अशा बड्या बड्या कंपनीचं नियंत्रण असतं. आणि आपत्कालीन याच्यामध्ये आहे ना, त्यांच्याकडून पण त्या गोष्टी पुरवल्या जात असतात. दुसरी गोष्ट, जर अचानक असं काही झालं तर आपल्या सुरक्षितेसाठी इंडियन नेव्ही पण तिथं सतर्क असते, कोस्ट गार्ड सतर्क असतो. आता या माणसांना लाईफ जॅकेट असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील ज्या अशा वेदरच्या वेळी त्यांना उपयोगी पडतील, असं काही त्यांना साहित्य दिलं जातं का? आणि ते साहित्य देऊन ते किती वेळ तग धरू शकतात? कसं आहे की या सगळ्या साहित्याची सुविधा त्या बोटींवरती, बार्जेसवरती असतेच. त्याच्याशिवाय त्याला क्वालिफाय होत नाही. आणि ते झाल्यानंतर ते एक 4 दिवसाचा डिपेंड करतं की त्याच्यामध्ये कुठकुठल्या प्रोव्हिजन्स आहेत, ते डिपेंड करतं. पण आमच्या याच्याप्रमाणे 4 दिवस तर सस्टेनेबिलिटी टाईम असतोच तो. 4 दिवस ते तग धरू शकतात त्या बार्जवरच, जर असं काय झालं तर? कसं असतं, वेगवेगळ्या प्रकारचे इन्सिडन्स होऊ शकतात. आता आमची एक बार्ज जी होती ती आमचे मित्र आहेत, दुसरी कंपनी, त्यांची बार्ज आहे ना ती पूर्णपणे सिंक झालेली आहे. तर अशा टायमाला त्यांनी दुसरे प्रिकॉशन्स घेतले. ठीक आहे, तर अशा वेगवेगळ्या इन्सिडन्स ज्यावेळी होतात तर वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा तिथे असतात तिथे. आता तुम्ही म्हणालात की त्यांची बार्ज जी आहे ती पूर्णतः बुडालेली आहे. मग अशा वेळी ज्यामुळे म्हणजे आम्ही मोठ्या मोठ्या जहाजांवर बघतो की काही बोटी असतात ज्या अचानक समुद्रात टाकल्याच्यानंतर त्या हवेने मोठ्या होतात आणि त्या बोटींचा आधार घेऊन समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत येऊ शकतो. तर बार्जवर अशी काही सिस्टीम असते का की जर बार्ज बुडायला लागली तर आपण कोणत्या गोष्टीचा आधार घेऊ शकतो? हो, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टीवर असतात तिथे. आणि आता जे बार्ज बुडालेले आहेत तर सगळ्या तिथल्या लोकांनी, जवळजवळ 200पेक्षा अधिक लोकांनी त्याचा सहारा घेऊन ते पाण्यामध्ये उतरलेले आहेत आणि ते आता सुखरूप आहेत. कोणत्या गोष्टी असतात? कुठला, आता एक तर असतं लाईफ जॅकेट असतं, ते पर्सनल PPE किटमध्ये असतं. दुसरं असतं बाकीच्या ते तुम्ही जे म्हटलेलं आहेत बोटी, छोट्या छोट्या जे राफ्ट असतात ते पण त्यामध्ये असतात. सर, आता रेस्क्यू ऑपरेशन यांचं नेव्हीने केलेलं आहे, तर हे त्यावेळी ज्यावेळी रेस्क्यू ऑपरेशन आता करत होते त्यावेळी नेमकी तिकडची परिस्थिती काय होती? तुमचे देखील त्या ठिकाणी काही बार्ज होते किंवा जवळ जरी असली तरी देखील तुमच्या वर्कर्सनी किंवा तुमच्या माणसांनी देखील तुम्हाला सांगितलं असेल की आतमधली एक्स्ट्रीम वेदर कंडिशन नेमकी काय काय होती, काय त्यांना सहन करावं लागलं, काय त्यांना बघितलं होतं त्या ठिकाणी? कसं आहे, एकंदरीत हे ज्यावेळी सायक्लॉन आलं त्यावेळी सगळ्यांनाच माहिती आहे की जवळजवळ विंडचा जो स्पीड आहे तो 100पेक्षा जास्त आहे. हां, तर आणि आतमध्ये समुद्रामध्ये तो जरा जास्तच होता. दुसरी गोष्ट अशी आहे की जे किनाऱ्यालगत जे बार्जेस आलेले आहेत, तर असं झालेलं आहे की आमची जी बार्ज होती ती बार्ज आहे ना, दुर्दैवाने ते त्याचा जो अँकर आहे तो फेल गेला आणि ती वाहत गेली आणि ती पालघरला गेली. हां, आणि आमचं आहे ना जिथे जिथे मोबाईलवरती रेंज होतो आणि अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा मुळे तिथले रडार आणि बाकीचे जे कम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंट आहेत ते काही काम करत नव्हते. मग जिथे तिथे रेंज येत होती तर त्या रेंजमध्ये आम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज फक्त अपडेट घेत होतो. अच्छा, दुसरी काही व्यवस्थाच नाही आहे म्हणजे डायरेक्ट संपर्क करण्यासाठी? नाही, दुसरी व्यवस्था नाही आहे. कम्युनिकेशनचं आहे पण तिथेच पाण्याचं एवढं हे होतं की ते सगळे पाण्याने भिजून गेलेले. सर, मग तुमचे सगळे कर्मचारी जे आहेत ते सुखरूप आहेत का आणि त्यांना तुम्ही कसं आणलं?
आमचे 137 कर्मचारी आमचे गॅल कन्स्ट्रक्टर या बाजवरती होते आणि ते पालघरला केलवा ब्रिजच्या इथे ती बाज जाऊन तिथे थांबलेली. तर आता आम्ही कोस्ट गार्ड, इंडियन नेव्ही आणि तसेच तिथे स्थानिक प्रशासन जे आहे तिथे काही जिल्हा अधिकाऱ्यांचे जे काय ऑफिसर्स आहेत, पोलीस स्टेशनचे आहेत, त्यांच्या सहकार्याने आमचे 137 सगळी माणसं सुखरूप आपण आणलेली आहे, किनाऱ्यावरती आणलेली आहे. सर, आता दुर्घटना घडलेली आहे, काही लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे. मग अशावेळी त्यांना काही कॉम्पेन्सेशन म्हणून काही देता येतं का? काही असे कॉन्ट्रॅक्टमध्ये असतं का की जर काही दुर्घटना घडली तर कंपनीची जबाबदारी? कारण की आता अनेक लोक याच्यामध्ये गेलेली आहेत, तर ONGCची असेल किंवा तुमच्यासारख्या अनेक कंपन्या त्या ठिकाणी यांची जबाबदारी असते का? ते त्यांना कॉम्पेन्सेशन देणार आहेत का? हो, कसं असतं की याच्यामध्ये प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्हाला कार पॉलिसी घ्यावी लागते. तर ते याच्यासाठीच असते की काही दुर्घटनेमध्ये जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याला रीतसर सगळं कॉम्पन्सेशन मिळतं. सर, हे जे बार्ज आहेत ते बार्ज त्या ठिकाणी जाऊन काम काय करतात? म्हणजे ही लोक काम कसलं करतात? मुख्य काम काय असतं या सगळ्या लोकांचं? कसं आहे, तिथे फॅब्रिकेशनचं जे काही काम आहे याचे सगळे स्किल मॅनपॉवर तिथे जाते. बार्जवरती एवढं काही नसतं, ते फक्त त्यांना राहण्याची सोय असते आणि त्यांना हे सगळं काही प्लॅटफॉर्मवरती जाऊन तिथे काम करावं लागतं. त्यामध्ये इन्स्टॉलेशन असेल, इरेक्शन असेल, मॉडिफिकेशन असेल, हे सगळं फॅब्रिकेशनच्या अंतर्गत जे काही गोष्टी येतात त्या सगळ्या गोष्टी तिथे करावं लागतात. सर, आता तर नेव्हीने रेस्क्यू केलंय त्यांना, तर पण बाकीच्या वेळी त्यांचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं? म्हणजे इथून त्यांना तिथपर्यंत म्हणजे 100 किलोमीटर आतमध्ये समुद्रापर्यंत कसं घेऊन गेले जातात? आणि दुसरे म्हणजे त्या ठिकाणी त्यांना किती दिवस राहावं लागतं? एकदा गेल्याच्या नंतर किती दिवसांना स्टे असतो त्यांचा? कसं आहे की ज्यावेळी रेग्युलर बेसिसवरती ज्यावेळी त्यांचं मोबिलायझेशन होतं, हे मुंबई BPT MPPT आपण म्हणतो, तिथून इमिग्रेशन होतं आणि ते तिथून आहे ना बोटी वाटे त्यांना जातात. आणि कसं असतं, जिथे ज्यावेळी बार्ज असतात त्याचे जे टगबोट असतात त्याला आपण वेसल्स म्हणतो. हे वेसल्स आहे ना आठवड्याला 3 दिवस हे बेसवरती येत असतात. बेस म्हणजे परत BPTवरती येत असतात. त्यामधून त्यांचं प्रोव्हिजन, बाकीचे काय मटेरियल, प्रोजेक्ट मटेरियल काही असेल, माणसांची ने-आण असेल, ते करत असतो आपण त्यामधून. बेसचा म्हणजे BPTचा आणि तुमचा असा कायमचा संपर्क असतो का एकमेकांशी, की काय घडलंय, काय घडलं नाही आहे? छोट्या छोट्या दुर्घटना देखील घडत असतील, कधी आग लागण्याची असेल किंवा कधी काही सामान तुटण्याची असेल, तर अशा वेळी पटकन मदत कशी मिळते? त्याचे आमचं सगळं त्यांच्याबरोबर नेटवर्किंग असतं. तर आणि कसं असतं की हे प्रोजेक्टमध्ये जे काही गोष्टी असतात तर असं कधी होत नाही, तिथे आम्ही सफिशियंट सगळे इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट्स पाठवत असतो. समजा एक ब्रेकडाऊन झालं तर लगेच इमिजिएटली दुसरं त्यामध्ये तयार असतो. मटेरियलचं जे आम्हाला अगोदरच इंटिमेट असतं आणि आमचं पूर्णपणे प्रोजेक्ट प्लॅनिंग असतं की कुठल्या दिवसाला कुठले मटेरियल जाणार आहे, कुठलं पाठवायचं आहे, आणि ते आम्ही इथे बेसवरती आम्ही तयार करतो आणि तसं BPTला ज्यावेळेस वेसल्स येतात त्यावेळी आम्ही तिथे लोड करतो. कालची जी दुर्घटना सर घडली 2-3 दिवसांमध्ये, त्यामध्ये BPTने कशा प्रकारे मदत केली किंवा सगळ्यात जास्त मदत कोणी केली आपल्याला? सगळ्यात जास्त मदत हे मी समजेन की आम्हाला त्यासाठी सगळ्यात मदत आहे ना आमच्याच वर्कर लोकांनी केली. त्यांनी त्यांचा धीर खचून नाही दिला, नंबर 1. दुसरी गोष्ट, प्रशासन तर सतत होतं, ONGCचे होते, AFCONची माणसं होती, आणि दुसरं तिथे इंडियन नेव्ही होती, कोस्ट गार्ड होते, आणि इथले जे जिल्हाधिकारीचे जे बाकीचे ऑफिसर्स आहेत बाकीचे, यांनी सगळ्यांनी मदत केली. तर शेवटचा प्रश्न, काल 2 दिवसात इंडियन नेव्ही असेल, कोस्ट गार्ड असेल, यांनी देखील त्या ठिकाणी जाऊन इतक्या एक्स्ट्रीम वेदर कंडिशनमध्ये काम केलेलं आहे आणि जवळजवळ 180 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी वाचवलेलं आहे. तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारण की या कंडिशनमध्ये त्यांनी देखील काम करणं हे खूप अवघड होतं, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? मी हेच सांगेन की मनपूर्वक आभार त्यांचे, ज्या सायक्लॉनमध्ये त्यांनी हे सगळ्या लोकांना वाचवलेलं आहे. म्हणजे खूपच म्हणजे शब्द नाही आहेत, आणि आमच्या कंपनीतर्फे आणि सगळ्या ONGC ग्रुपतर्फे आम्ही त्यांना आभार व्यक्त करतो.
तोक्ते या चक्रीवादळामुळे खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये काही लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे. मात्र चांगली गोष्ट ही आहे की त्यापेक्षा बऱ्याच जास्त लोकांना वाचवण्यात देखील आलं आणि याच्यामध्ये इंडियन नेव्ही, इंडियन कोस्ट गार्ड यांची खूप मदत झालेली आहे. त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाची म्हणजेच जिल्हाधिकारी असतील किंवा इतर जे राज्य सरकारचे काही कर्मचारी आहेत त्यांची देखील खूप मदत झाली. त्यामुळे अशा दुर्घटना पुन्हा होऊ नये याकडे लक्ष देणं आता जास्त गरजेचं आहे. कॅमेरामॅन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.